हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशावरती आहे. तर झालं असं की घरी काही जण पाहुणे येणार होते जेवणासाठी. त्यासाठी आम्ही बनवली होता चिकन बिर्याणीचा बेत. लागणारी सर्व तयारी तर आम्ही करून घेतली होती. चिकन आणलं होतं, एक रस्सा आणि बिर्याणी करायचं ठरवलेलं होतं, आमचा प्लॅन होता. जे काही बिर्याणीसाठी लागणारं होतं त्या चिकनला पूर्ण दही वगैरे लावून मसाले लावून ठेवलं होतं. मी मसाला काढत होते इथे. मसालाही तयार झाला होता आमचा. चिकनही छान प्रकारे असं मुरून झालं होतं तयार. जे आपण बिर्याणीसाठी एकदम छान असा स्मेल येईल. हे बघा एका बाजूला ठेवलेलं आहे, ते रश्श्यासाठी आहे. आणि भात शिजत घातला होता बिर्याणीचा. 50% हा तांदूळ शिजतच आला होता. त्यानंतरनं लगेचच आम्ही चिकन फोडणीला टाकायचा विचार करत होतो. हा आहे बाहेरचा व्ह्यू. एकदम छान अशी हवा येत होती आणि बिल्डिंग खूप लांब लांब असल्यामुळे ना घरामध्ये भरपूर हवा येते. आम्ही किचनमध्ये होतोच म्हटल्यावरती शनाया काय एकटी खेळत बसणार नव्हती. तीसुद्धा किचनमध्ये आली आणि मध्ये मध्ये लुडबुडू करायला लागली. तिला जे आम्ही लिंबू आणले होते ते भेटले आणि ती लिंबू चमचा कसा खेळतात हे बघितलं होतं कुठेतरी तिनं. तसा प्रयत्न करायचा चालू होता तिचा. मग म्हटलं शनायाचे पप्पा बाहेर आतलं काम करूनच घेत आहेत सगळं किचनमधलं, तर बाहेरचंही आवरून घ्यावं हॉलमध्ये. हा सगळा पसारा हॉलमध्ये पडला होता. शनायाची खेळणी पडली होती आणि बाकी सगळं साहित्यसुद्धा होतं. मग एक एक करून सगळं उचलायला घेतलं. शनायाला तिथेच किचनमध्ये ठेवली, कारण मला माहीत होतं काम करताना ती मध्ये मध्ये येणार आणि काही ना काहीतरी लुडबुड करणार, म्हणून तिथेच तिला किचनमध्ये गुंतवून मी बाहेरच्या हॉलमधील सगळं काही आवरायला घेतलं होतं. तर आजच्या पार्टीचा बेत हा असा होता की आम्ही ज्यावेळेस इथे शिफ्टिंग करून आलेलो होतो त्यावेळेस आम्हाला सगळं आवरून इथे पोचायला आणि सामान वगैरे लावायला घरामध्ये रात्रीचे वाजले होते 10:30. आणि जवळच माझे दीर राहतात आणि त्यांची फॅमिली. तर ते आम्हाला म्हटले होते की तुम्ही काय आता जेवण बनवत बसू नका एवढ्या रात्रीचं, आज जेवणासाठी घरीच या. त्यावेळेस आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो, तर त्यांनी आमच्यासाठी स्पेशल मासे बनवले होते. काही दिवसांनंतर 2-3 दिवसापूर्वी ते उत्तराखंडला गेले होते आणि ते सुद्धा आज उशिराच येणार होते घरी. मग म्हटलं त्यांनाही घरी बोलावून आपणही काहीतरी छान असा बेत करावा, म्हणून आम्ही बनवला होता आज चिकन बिर्याणीचा बेत. त्यांनाही यायला थोडा वेळच होता, कारण तेही लेट येणार होते आणि घरी जाऊन स्वयंपाक वगैरे करणं एवढं शक्य नसतं दमून आलेले असल्यामुळे. म्हणून मग आम्ही म्हटलं होतं की घरीच या तुम्ही म्हणून. पण आम्हाला अजिबात कल्पना नव्हती की आमचा गॅस वगैरे काही असा संपेल म्हणून. तर थंबनेलमध्ये तुम्ही बघितलं त्याच प्रकारे आमचा गॅसही संपला. फक्त गंमत बघा पुढे काय झालं. मी घरातलं सगळं आवरून घेतलं, हॉलमधलं वगैरे सगळं आवरून घेत होते की शनाया किचनमध्येच बसली होती. तेवढाच वेळ मला भेटला होता घरातलं आवरून घेण्यासाठी. सगळं पटपट पटपट आवरायचं माझं चाललं होतं. झाडू वगैरे मारून घेतला व्यवस्थित. हॉलमधील सगळा पसारा आवरून झाल्यानंतर ना हा असा लुक तयार केला हॉलचा. खाली कार्पेट वगैरे टाकून घेतलं. पण शनायासाठी जे तक्ते लावलेले होते ना ते खेळताना बहुतेक शनायाने काढले होते आणि त्याची नजर माझ्यावर नंतरनं गेली. मग मी ते तक्ते लावण्यासाठी चिकटपट्टी घेतलीच होती. तो शनायाला चाहूल लागलेच मम्मा काहीतरी करते म्हणून. मग ती किचनमधून पळत आली माझ्याजवळ. पहिल्यांदा तर फोनमध्ये बघायला लागली बघा कशी, की इथे फोन चालू ठेवून मम्मी काय करते. माझ्याजवळ आली. ती चिकटपट्टी मी लावत होते, तिचे तक्ते जे आहेत ते व्यवस्थित करत होते, कारण खेळताना किंवा फॅनच्या हवेने बहुतेक ते निघून जातात आणि माझं काही लक्ष नव्हतं निघालेलं. ज्यावेळेस व्हिडिओ काढत होते त्यानंतर मला समजलं. मम्मी लगेचच ते चिटकून घ्यायला लागले. शनायाची तर लुडबुड चालूच होती, तिच्याशिवाय करमतच नाही. स्माईल बघा किती छान आहे बाळाची. स्माईलसाठी एक लाईक करा नक्की. तक्ते लावून झाल्यानंतर हॉलचा लुक असा दिसत होता. आणि मी व्हिडिओ काढेपर्यंत हे ज्या पोत्यामध्ये शनायाची सगळी खेळणी ठेवली होतीत ना, शनायाने ते सगळे खेळण्या ओढून काढायचा परत प्रोग्राम चालूच केला. मग मी पटकन किचनमध्ये आले म्हणजे तीही माझ्या मागे येईल म्हणून. तर इथे बिर्याणीचा भात आपला रेडी झालेला होता आणि आता फक्त आपल्याला दम द्यायचा होता. बाकी जी काही तयारी होती चिकन करायची तर ती तयारी करून ठेवली होती आणि मी चिकन बनवणारच होते. पण शनाया एवढी लुडबुड करायला लागली ना की नंतरनं तिने मला अजिबात वेळच दिला नाही. खिडकीतून बाहेर बघा एवढे छान व्ह्यू दिसतो. विमान एवढ्या जवळून जाताना दिसतात, कारण इथे एअरपोर्ट जवळच आहे, त्यामुळे विमाने इथून सारखी जात असतात आणि दिसत असतात. शनायाचाही तेवढीच एन्जॉयमेंट होऊन जाते की तिला विमान दिसलं की तिला खूप छान वाटतं आणि ती हॅप्पी होऊन जाते. एवढा छान असा हा बाहेरचा लुक दिसत होता. खूप छान हवाई येत होती आणि मस्त वाटत होतं. वातावरण एकदम छान झालं होतं. मग आम्ही लगेचच हे राहिलेली बिर्याणीची रेसिपी करायला घेतली. शनायाच्या पप्पांनी आधीच कांदा वगैरे तळून घेतला जो बिर्याणीला वरती टाकला जातो तो. मी चिकन बनवत होते पण शनायाचं चाललं होतं नको मम्मा चला आपण काहीतरी खेळूया म्हणून. आणि ती थांबत नव्हती, रडतच होती. म्हणून तिला घेऊन मी बाहेर हॉलमध्ये आले. तर तिला तेच हवं होतं. तिने त्या पोत्यामध्ये जेवढी तिची खेळणी ठेवली होती त्यातले एक एक काढायला सुरुवात केली होती. मग तिला एक बाहुली दिली, त्याच्याबरोबर ती खेळायला लागली आणि थोडंसं बाकीची खेळणी काढायची विसरून गेली. पण तिचं इकडून तिकडे उड्या मारणं काही जरा थांबतच नव्हतं. तिलाच मी पूर्ण वेळ बघत
झोपवत होते. त्यानंतर थोडा वेळ तिला झोपवलं, कारण पाहुणे आल्यानंतर ती झोपणार नव्हती मला माहीत होतं. नाहीतर मग पाहुणे आल्यावरतीच तिची गडबड होती की मला झोपायचं आहे, जेवत नाही, अशी नाटकं चालू होतात. म्हणून मग थोडा वेळ भेटेल एवढ्या वेळातच मी तिला झोपवून घेतलं. तोपर्यंत इथे चिकन तयार झालं होतं आणि शनायाचे पप्पा बाकी राहिलेल्या बिर्याणीला दम देतच होते. थर लावायचे चालले होते. त्यांनी थर लावून घेतले. खूप छान स्मेल येत होता. बाहेरपर्यंत हॉलमध्ये मी बसले होते शनायाला घेऊन ना, एवढा मस्त स्मेल होत होता. छान अशी बिर्याणी झाली होती. खूप मस्त केली होती. सगळे थर लावून घेतले. एकावर एक अशी 3 थराची ही बिर्याणी केलेली होती. तांदूळ बऱ्यापैकी शिजलेला होता आणि बिर्याणीचा तांदूळ कसा 1/2% शिजवलाच जातो ना, त्यामुळे त्याला काही जास्त गॅस लागेल असं नसतं नंतरनं थर लावल्यानंतरनं. तशा प्रकारे मग शनायाच्या पप्पांनी सगळे थर एकावर एक लावून घेतले आणि छान अशी कोथिंबीर आणि जो तळलेला कांदा होता तो त्याच्यावरती लावून ठेवला. सगळं डेकोर करून झालं. आम्ही रंग पण टाकणार होतो, पण नाही टाकला रंग, कारण शनाया खाणारच ती होती आणि लहान मुलांना रंग दिला जात नाही ना शक्यतो जेवणामध्ये, त्यामुळे आम्ही रंग वगैरे काय त्यामध्ये टाकला नाही. अशीच प्लेन बिर्याणी केली होती. त्यानंतरनं हा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी बटर आणि कोळसा एकत्र टाकून त्याला स्मोकी फ्लेवर दिला. त्याच्या आधी सगळे बटरचे स्लाईस काढून घेतले आणि बिर्याणीमध्ये आतमध्ये ते बटरचे स्लाईस टाकले. त्यानंतर त्या वाटीमध्ये बटर टाकले आणि स्मोकी फ्लेवर येण्यासाठी कोळसा टाकून त्याला बंद असं झाकण लावून घेतलं. बटरमध्ये कोळसा टाकला ना की एवढा छान असा स्मोकी फ्लेवरचा स्मेलसुद्धा येत होता आणि त्याला लगेच झाकण लावून गॅसवरती हा टोप ठेवून दिला. गॅस लावल्यानंतरच तो गॅस असा धुक धुक असा आवाज काढायला लागला आणि लगेचच बघितलं आम्ही. म्हटलं आत्ता तर गॅस होता आणि कसा काय संपेल. आम्हाला खरंच कल्पना नव्हती की लगेच असा गॅस काही संपेल, पण बरं झालं बिर्याणी तर होऊन गेली. आमची रस्सा फक्त राहिला, कारण रस्स्यासाठी काही गॅस पुरलाच नाही आणि इंडक्शन आम्ही काही परत लावले नाही. ते मग बिर्याणीच होती फक्त, रस्सा काय बनवला नाही. हा बघा गॅस कसा जातोय. हळूहळू करून तो शेवटी गॅस आमचा संपला. पण बिर्याणी खूप छान झाली होती. त्याला फ्लेवर पण खूप छान आला होता, स्मोकी फ्लेवर असा. आणि जे आलेले पाहुणे होते त्यांनी पोटभर बिर्याणी खाल्ली. सगळ्यांनी कौतुक केलं. शनायाच्या पप्पांनी खूप छान बिर्याणी केली होती. हे बघा आम्ही सगळे इथे जेवायला बसलेलो आहोत आणि जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वांनी गप्पा मारल्या. परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.